नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मनपा आयुक्त यांच्यासह महापौर उपमहापौरांच्या उपस्थितीत झाली आज धुळे महानगरपालिकेची महासभा. धुळे महानगरपालिकेची महासभा मनपा आयुक्त महापौर उपमहापौरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाली. महासभेत धुळे शहराच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सभेत पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, सार्वजनिक आरोग्य तसेच विविध विकास कामांचा प्रस्तावावर चर्चा करून काही प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यावेळी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील समस्या व नागरिकांच्या मागण्या सभागृहासमोर मांडल्या. महापौरांनी धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. तर आयुक्तांनी मंजूर विकास कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. महासभेला सर्वपक्षीय नगरसेवक, मनपा अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित असलेले सगळेच माझे नगरसेवक बंधू आणि भगिनींनो, तसेच कर्मचारी व अधिकारी व सगळे छायाचित्रकार बंधू, सगळ्यांचं मी स्वागत करते. या सभागृहात असे मी 3-4 बैठकीला उपस्थित होते, पण महामानवामुळे मी या सभागृहात आली. असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून मला जे बोलायचे त्याला मी सुरुवात करते. प्रभाग क्रमांक 9 हा साखरेवाडी लगत असलेला जो भाग आहे, मुख्याने म्हणजे मोतीनगर पासून आपलं सिंचन पाऊलपर्यंत जो भरभटी भाग आहे, मोतीनगर, शनीनगर, भीमनगर, यशवंतनगर, राजीव गांधी नगर या भागात अजून देखील लोक 100% मधून 30% लोक बाहेर शौचालयाला जातात. आमचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे जे प्राथमिक गरजा असतात, गटारी, नाले, रस्ता, पाण्याची व शौचालयाचा हा मोठा गंभीर प्रश्न आहे. आपल्याला महापौर महोदय मी सांगू इच्छिते, जे शौचालय जो भरभटी भागात